थांबा रणजित. घ्या. आई साहेब खा. रणजित, आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला वेठीला धरलं. आम्ही म्हणालो आम्ही अन्नाचा कण पण घेणार नाही. तुम्ही खाणं पिणं सोडलं. तुम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला उपाशी बघू शकत नाही. आम्ही एवढंच सांगू शकतो, झालं गेलं विसरून जा. विसरून जा म्हणजे संजूने पोलिसात जाण्याचा निर्णय तुम्हाला मान्य आहे? मान्य करणाऱ्या न करणाऱ्या आम्ही कोण? आमचा आता काही अधिकार राहिलाय काय? एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. तुमचे वडील गेले होते तेव्हा दादासाहेबांनी त्यांना अग्नी दिला होता. त्यावेळी आम्ही म्हणालो होतो आमची इहलोकीची यात्रा जेव्हा संपेल तेव्हा आम्हाला अग्नी देण्याचा अधिकार रणजितरावांचा असेल. ढाले पाटलांचा वारस म्हणून मिळालेले सगळे अधिकार, सगळे हक्क तुम्ही धुडकावून लावलेत. ह्या मायेच्या अधिकाराचं बंधन तरी कशाला? म्हणून आज तो अधिकार आम्ही तुमच्याकडनं काढून घेतो. आमच्या अंत्यसंस्काराला तुम्ही नाही आला तरी चालेल. आता आम्ही असं म्हणालोय म्हणून तुम्ही आतताईपणा करू नका, कारण करण्यासारखं तुमच्याकडे काही राहिलेलं नाहीये. करायचं होतं ते वेळीच केलं असतं तर बऱ्याच गोष्टी सावरल्या गेल्या असत्या. तुमचं जीवन चालू द्या तुमच्या मर्जीनुसार. आम्ही कुठल्याच बाबतीत कुठल्याही प्रकारे तुम्हाला वेठीला धरणार नाही. आमच्या अंत्यसंस्काराला तुम्ही नाही आला तरी चालेल. आज तो अधिकार आम्ही तुमच्याकडनं काढून घेतो.